नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इयत्ता 9वी विषय मराठी द्वितीय सत्र परीक्षा हा पेपर एक्सप्लेन करणार आहे। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर का तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि नक्कीच हाईप करा या व्हिडिओला। तर चला पहिला विभाग बघूया आपण। पहिला दिलेला आहे गद्य, त्यामधील प्रश्न पहिला अ दिलेला आहे बघा। खालील उत्तराचे वाचन करून त्या आधारे सूचनेनुसार कृती करा। इथे तुम्हाला पॅराग्राफ मी पूर्ण लिहिलेला नाहीये, फक्त तुम्हाला स्टार्टिंग आणि एंडिंग लाईन मी सांगतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या पुस्तकातील हा पॅराग्राफ हुडकून त्याच्या आधारे तुम्ही हे सोडवायचं आहे। चिंचेचा पाला खूप गोळा व्हायचा, ही स्टार्टिंग लाईन आहे पॅराग्राफची आणि एंडिंग लाईन आहे तिघांनाही गळे झाकतील एवढे दागिने करून घातले मनू शेवटचा, ही एंडिंग लाईन आहे। तर तुम्ही हा पॅराग्राफ तुमच्या पुस्तकात शोधून उत्तर लिहायचं आहे। पहिला प्रश्न दिलेला बघा, आकृतीबंध पूर्ण करा। फरसूची जमीन काळी कसदार होती, इथे तुम्हाला लिहायचं आहे उत्तर। ब दिलेला आहे का ते लिहा। पहिला दिलेला आहे गावकरी फरसूवर मनोमन जळायचे, त्याचं का ते जळायचे हे तुम्हाला हे लिहायचं आहे। आणि दुसरा दिलेला आहे गावातील विहिरी कोरड्या ठाक पडल्या, इथे तुम्हाला का असं होतो इथे लिहायचं आहे। दुसरा दिलेला आहे नावे लिहा। फरसू शेतात लागवड करत असणारी पिके, कोणती कोणती तो लागवड करत होता पिका, इथे तुम्हाला ते नावं लिहायचे पिकांची। तिसरं दिलेलं आहे बघा स्वमतचा प्रश्न दिलेला आहे। फरसूच्या यशामागील तुम्हाला जाणवलेले रहस्य सांगा, इथे तुम्हाला स्वमत लिहिताना तुम्हाला अर्धा पानापेक्षा जास्त स्वमत लिहा, जेणेकरून 3 मार्कांना हा स्वमत असतो, मग तुम्हाला पैकीच्या पैकी गुण इथं मिळतील। प्रश्न पहिला ब दिलेला आहे बघा, खालील उताराच्या आधारे कृती सोडवा। तुम्हाला इथं मी स्टार्टिंग लाईन आणि एंडिंग लाईन देणार आहे, जे पण उतार असणार आहे त्याचे। रंगमंचावरील पडदा दूर झाला, आणि इथं तुम्हाला पहिली लाईन झाली आणि शेवटची लाईन आहे अशा सारखं ते केवलवान दृश्य दिसत होतं। तुम्हाला स्टार्टिंग आणि एंडिंग लाईन मी दिलेली आहे, त्याच्यावरून तुम्हाला पॅराग्राफ हुडकून पुस्तकातून उत्तर शोधून लिहायचे आहेत। तर चला प्रश्न पाहूया। प्रश्न पहिला अ, रंगमंचावरील पडदा दूर होताच प्रेक्षागृहात झालेला बदल, कोणकोणता बदल झालेला आहे? तर तुम्हाला 4 त्याची उत्तरे लिहायची आहेत, 4 कॉलम इथे दिलेले आहेत, इथे तुम्हाला उत्तर लिहायचं व्यवस्थित। ब दिलेलं आहे बघा, त्यामधील आकृती पूर्ण करा। आईच्या कलेच्या चालींवर झालेला परिणाम, कोणकोणता परिणाम झालेला आहे ते तुम्हाला लिहायचं आहे। प्रश्न दुसरा दिलेला बघा, त्यामधील आकृतीबंध पूर्ण करा। लिली हार्लेच्या गायनाचा प्रेक्षागृहावर होणारा परिणाम, कोणता परिणाम लिली हार्लेच्या म्हणजे गायनावरून झालेला प्रेक्षागृहावर तो परिणाम इथे लिहायचा आहे, तुम्हाला इथे बॉक्सेसमध्ये फिल करायचा आहे। तिसरा प्रश्न स्वमतचा दिलेला आहे बघा, प्रेक्षागृहात घडलेला तो विपरीत प्रसंग लिली कथन करीत आहे अशी कल्पना करून लिहा। अशी तुम्हाला कल्पना करायची आहे की तुम्ही तिथं म्हणजे त्यांनी स्वतः तुम्हाला सांगितलंय, इथं तुम्हाला कल्पना करून उत्तर लिहायचं आहे स्वमतचं। प्रश्न क दिलेला आहे बघा, त्यामधील अपठित उतारा। महर्षी अण्णासाहेब कर्वे स्त्री शिक्षणाचे, म्हणजे महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्यावर आधारित हा दिलेला आहे, तो मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि तुम्हाला तिथं लिहायचं उत्तर दाखवतो, त्याच्या आधारे तुम्ही उत्तर लिहायचं आहे। हा इथे तुम्हाला उतारा दिसतोय, त्याच्या आधारे तुम्हाला इथे प्रश्न विचारलेले आहेत, तो प्रश्न बघूया चला। आकृती पूर्ण करा। प्रश्न पहिला, महर्षी कर्वे हिंगण्याला कशा प्रकारे जात होते त्यांनी, इथे तुम्हाला इथे उत्तर लिहायचं आहे। दुसरा प्रश्न दिलेला आहे नाव लिहा। अ दिलेला आहे स्त्री शिक्षणाचे कडवे पुरस्कर्ते कोण होते? महर्षी केशव कर्वे होते, इथे तुम्हाला इथे उत्तर लिहायचं आहे। ब दिलेला आहे महर्षी कर्वेंना सरकारने दिलेली पदवी, कोणकोणती पदवी दिलेली आहे? भारतरत्नाची पदवी दिलेली आहे, ते तुम्हाला लिहायचं आहे। तिसरा दिलेला आहे बघा, महर्षी कर्वेचे कार्य उभे राहिले, इथे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे, 4 बॉक्सेसमध्ये फिल करायचे आहेत। चौथा प्रश्न दिलेला आहे बघा, इथं कसे ते लिहा। महर्षी कर्वेचा संसार चाले, कसं त्यांचा संसार चालत होता, इथं तुम्हाला ते लिहायचं आहे। पुढील प्रश्न पाहूया आपण। विभाग दुसरा दिलेला आहे बघा, पद्य। प्रश्न पहिला अ दिलेला आहे बघा, खालील कवितेच्या आधारे दिलेल्या कृती सोडवा। इथे तुम्हाला कविता कोणती आलेली आहे? निरोपी कविता आलेली आहे आणि त्या कवितेच्या आधारे तुम्हाला इथे प्रश्न विचारलेले आहेत, त्यांची उत्तर तुम्हाला लिहायची आहेत। पहिला प्रश्न पहिला दिलेला आहे बघा, आकृत्या पूर्ण करा। त्यामध्ये अ दिलेला आहे रणांगणावर जाणाऱ्या बाळासाठी आईने केलेल्या कृती, कोणकोणत्या कृती केलेल्या आहेत तुम्हाला ते लिहायचं आहे। ब दिलेला आहे आई या दुःखद गोष्टी करणार नाही, कोणकोणत्या गोष्टी आई करणार नाही ते तुम्हाला ते लिहायचं उत्तर। प्रश्न त्यामधील दुसरा विचारलेला आहे नावे लिहा। त्यामधील अ दिलेला आहे आई धर्म जाणते, कशाचे धर्म जाणते तुम्हाला लिहायचं आहे। ब दिलेला आहे तलवारीला धार लावणारी, आणि क दिलेला आहे स्वरूप आठवावे, आणि ड दिलेला आहे कवितेत आलेल्या इतिहासातील स्त्रियांची नावे, कोणकोणत्या स्त्रियांची नावे आलेली इथे तुम्हाला लिहायचं आहे। राजमाता जिजाऊ ते इथे लिहायचे।
त्यामधील प्रश्न तिसरा दिलेला आहे बघा, खालील ओळींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. पंचफाळ्यांच्या ज्योतींनी तुझ करीत औक्षण, याचा तुम्हाला सरळ अर्थ तुमच्या भाषेत इथं लिहायचा आहे. प्रश्न चौथा त्यामध्ये दिलेला आहे बघा, खालील काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन, पुन्हा माझ्या हाताने दूध भात भरवी. याचं तुम्हाला काव्यपंक्ती विचार सौंदर्य यामधील कोणते विचार व्यक्त होतात इथे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. तुम्हाला जास्तीत जास्त ओळींचा पॅरेग्राफ करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला इथं पैकीच्या पैकी मार्क मिळतील. पुढील प्रश्न पाहूया आपण. प्रश्न आ दिलेला आहे बघा, खालील दिलेल्या कवितांपैकी कोणत्याही एका कवितेचे खालील मुद्द्यांच्या आधारे रसग्रहण करा. इथे तुम्हाला अ दिलेला आहे महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया, आणि ब दिलेला आहे वनवाशी. इथे तुम्हाला या दोन्ही पैकी एका कवितेवर रसग्रहण करायचं आहे. तुम्हाला माहितीच आहे की विचार सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्य, काव्य सौंदर्य या 3 मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला इथे रसग्रहण करायचे असते. पुढील प्रश्न आपण पाहूया. पुढील विभाग 3 स्थूल वाचन. इथं स्थूल वाचनाचा विभाग दिलेला आहे. तुम्हाला प्रश्न तिसरा दिलेला आहे, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 2 कोणत्याही तुम्हाला कृती सोडवायच्या आहेत. एक कृती असणार आहे 3 मार्कांना. तर व्यवस्थित तुम्हाला इथं मुद्देसूद लिहायचे आहेत. तुमची उत्तरं पहिला दिलेलं आहे बघा, त्यामधील केनियातील पर्यटन क्षेत्राबाबत तेथील सरकारची भूमिका स्पष्ट करा. इथे तुम्हाला मिनिमम 7 ते 8 ओळींचा पॅरेग्राफ करून व्यवस्थित स्थूलवाचन लिहायचं आहे, तर तुम्हाला 3 पैकी 3 गुण मिळतील. पुढील प्रश्न दुसरा दिलेला आहे बघा, त्यामधील विश्वकोशचा उपयोग लिहा. त्याचे उपयोग कोणता आहे हा कन्फर्म येणारा प्रश्न असतो, तर याची तुम्हाला व्यवस्थित तयारी करायची आहे. व्यवस्थित हे करून जावा. आणि तिसरा दिलेला आहे बघा, सिंहाच्या कुटुंबाची माहिती तुमच्या शब्दात लिहा. याचं पण तुम्हाला 7 ते 8 मिनिमम ओळींमध्ये पॅरेग्राफ तयार करून स्थूलवाचन लिहायचे आहे, कारण की या प्रत्येक प्रश्नासाठी 3 मार्क असतात, तर व्यवस्थित उत्तर लिहून या. पुढील प्रश्न बघूया. विभाग 4 सुरू होत आहे व्याकरणचा. प्रश्न 4 अ दिलेला आहे बघा, व्याकरण. त्यामध्ये पहिला दिलेला आहे, खालील सामासिक शब्द व विग्रह यांच्या जोड्या लावा. खूप अतिशय सोपा प्रश्न तुम्हाला इथे दिलेला आहे. इथे बघा, पहिला शब्द दिलेला आहे वृद्धाश्रम, दुसरा दिलेला आहे षटकोन, तिसरा दिलेला आहे भाजीपाला, चौथा दिलेला आहे आईवडील. यांचा विग्रह तुम्हाला इथे दिलेला आहे, तो पण खूप सोपा आहे, तुम्हाला लगेचच याचं उत्तर कळेल. अ दिलेलं आहे बघा, 6 कोणाचा समूह. याचं उत्तर काय येणार? दुसराचं उत्तर आहे अ. 6 कोणाचा समूह म्हणजे षटकोन. ब दिलेला आहे आई आणि वडील. याचं उत्तर काय येणार? चौथा आई वडील. क च वृद्धांचा आश्रम म्हणजेच याचं पहिला उत्तर येणार वृद्धाश्रम. ड येणार भाजीपाला वगैरे. याचं उत्तर काय येणार? भाजीपाला. खूप सोपा प्रश्न तुम्हाला इथे विचारलेला आहे, याचं व्यवस्थित तुम्ही उत्तर लिहायचं आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न दुसरा दिलेला आहे बघा, खालील तक्ता पूर्ण करा. इथे तुम्हाला शब्द दिलेला आहे, तिथं प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित शब्द इथे लिहायचे, त्यांचं रूप लिहायचे. पहिला शब्द दिलेला आहे विचार, आणि दुसरा शब्द दिलेला आहे जबाबदारी. यांचं प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित इथे लिहायचं आहे. पुढील प्रश्न तिसरा दिलेला आहे वाक्प्रचार. वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. इथे तुम्हाला 4 वाक्यप्रचार दिलेले आहेत, त्यापैकी कोणतेही तुम्हाला 2 अटेम्प्ट करायचे आहेत. त्यांचा अर्थ पण सांगायचा आणि वाक्यात उपयोग पण करायचा आहे. त्यामध्ये पहिला दिलेला आहे बघा, मेणवात विजून जाणे, आणि दुसरा दिलेला आहे नाळ तुटणे, तिसरा जीवाचे कान करणे, चौथा संजीवनी मिळणे. याच्यापैकी तुम्हाला कोणतेही 2 येतात, त्याचा तुम्हाला अर्थ सांगून वाक्यात प्रयोग करायचा आहे. पुढील प्रश्न आ दिलेला आहे बघा, भाषिक घटकांवर आधारित कृती. त्यामध्ये प्रश्न पहिला अ दिलेला आहे, समानार्थी शब्द लिहा. पहिला दिलेला आहे बघा माया. मायाचं समानार्थी शब्द काय येतो ते तुम्हाला लिहायचा आहे. दुसरा दिलेला आहे वृक्ष. वृक्षाचा तुम्हाला समानार्थी शब्द लिहायचा आहे. ब दिलेला आहे विरुद्धार्थी शब्द लिहा. त्यामध्ये पहिला विचारलेला आहे गुळगुळीत, आणि दुसरा विचारलेला आहे ढिगारा. याचा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द लिहायचे. क दिलेला आहे बघा वचन ओळखा. पहिला दिलेला आहे रस्ते, दुसरा दिलेला आहे नाटक. प्रश्न ड, खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. जाणीवपूर्वक हा शब्द दिलेला आहे, त्यापासून तुम्हाला शब्द तयार करायचे आहेत. प्रश्न दुसरा, खालील शब्दातून अचूक शब्द ओळखा. प्रश्न बघूया. प्रश्न अ, इथे बघा तुम्हाला अ दिलेला आहे, त्यामधील तुम्हाला शब्द आहे की आशीर्वाद, त्यामधील योग्य कोणता शब्द आहे ओळखून तुम्हाला इथे लिहायचा आहे. ब आहे अवाढव्य, आणि क असणार आहे भूमिका, आणि ड असणार आहे प्रतिनिधी. याच्यामध्ये योग्य पर्याय तुम्हाला इथे लिहायचा आहे, ओळखायचा आणि लिहायचा आहे. पुढील प्रश्न तिसरा बघा, विरामचिन्ह लिहा. अ दिलेला आहे उद्गार चिन्ह, ब दिलेला आहे एकेरी अवतरण चिन्ह. चौथा प्रश्न विचारलेला आहे पारिभाषिक शब्द लिहा. अ दिलेला आहे लिरिक, ब दिलेला आहे एजंट. याच्यामध्ये तुम्हाला पारिभाषिक शब्द लिहायचे. विभाग 5 आपला इथं सुरू होतोय उपयोजित लेखनाचा. प्रश्न 5 अ दिलेला आहे अशोक. इथं तुम्हाला जाहिरात आहे अशोक बुक स्टॉलची. इथं तुम्हाला जाहिरात वाचायची आहे. आणि पत्र पहिला दिलेलं आहे बघा, विद्यालय ग्रंथालयासाठी मागणी करणारे पत्र लिहा. मागणी पत्र इथे एक तुम्हाला लिहायचं आहे. आणि दुसरा पत्र दिलेला आहे पुस्तक विक्रेत्यांना दिलेल्या सवलतीमुळे त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
इथे तुम्हाला कोणता तुम्हाला सोपा वाटतो तो तुम्हाला पत्र अटेम्प्ट केला तर काही हरकत नाही, कोणताही अटेम्प्ट करू शकता. किंवा ऑर साठी पण इथे तुम्हाला सारांश लेखन हा भाग विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक पहिल्यामधील ई अपठित उताराचे 1/3 सारांश लेखन करा. इथे तुम्हाला जो पण अपठित गद्यांश तुम्हाला देतात त्याचं तुम्हाला सारांश लेखन करायचं असतो. माझ्या मते तुम्हाला पत्र लेखनच अटेम्प्ट करा, कारण की ते खूप सोपं आहे. तुम्हाला झटकीने तिथं मार्क स्टेप वाईज तुम्हाला मिळू शकतात. फॉर्मॅटला मार्क असतात आणि याचा असं काही नाही, तुम्ही चांगलं लिहिला, थोडक्यात लिहिला तरच तुम्हाला मार्क मिळतात. म्हणून पत्रलेखन अटेम्प्ट करा. पुढील प्रश्न पाहूया आपण. प्रश्न ब, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. तुम्हाला कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. पहिला दिलेला आहे जाहिरात लेखन. इथे तुम्हाला दिलेले आहे जाहिरात लेखनासाठी विषय आणि त्याच्यानंतर तुम्हाला जाहिरात लेखन करायचं आहे. दुसरा दिलेला आहे बातमी लेखन. खालील माहितीच्या आधारे बातमी तयार करा. जागृती विद्यालयाचा उपक्रम ध्वनी प्रदूषणाविरुद्ध जनजागृती मेळावा, स्थळ जागृती विद्यालय, पटांगण याचा तुम्हाला दिलेला आहे. याच्यावरून तुम्हाला बातमी लेखन तयार करायचे. ई दिलेला आहे बघा, खालील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. पहिला दिलेला आहे आत्मकथन. पुस्तकाचे आत्मकथा इथून मला लिहायचे आहे. पुस्तकाची आत्मकथा. पुढील प्रश्न पाहूया. त्यामधील दुसरा दिलेला आहे प्रसंग लेखन. माझ्या जीवनातील आनंदाचे क्षण. तिसरा दिलेला आहे कल्पना प्रधान. आंतरजाल सेवा खंडित झाली तर. इथे तुम्हाला 3 दिलेले आहे. 3 पैकी कोणत्याही एका विषयावर तुम्हाला निबंध लेखन करायचं आहे. एकूण 8 गुणांसाठी निबंध लेखन विचारतात. त्या हिशोबाने व्यवस्थित तुम्हाला निबंध लेखन अटेम्प्ट करायचे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद. जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.